नमस्कार. तर 2-3 दिवसापूर्वी एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आणि व्हिडिओ असा होता की शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी एका कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली. आणि ही मारहाण करण्याचे कारण असं की ज्यावेळेस संजय गायकवाड यांनी जेवणाची ऑर्डर त्या कॅन्टीनमध्ये केली असता तर त्या जेवण निकृष्ट दर्जाचं होतं. जी डाळ त्यांना त्या ठिकाणी देण्यात आली होती त्या डाळीचा वास त्या ठिकाणी येत होता आणि याचा रुसवा म्हणून संजय गायकवाड यांनी त्या कॅन्टीनमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. तर साहजिक आहे त्यांना खराब डाळ दिल्यामुळे संजय गायकवाड यांनी त्यांना मारहाण केली, कारण त्यांचं चुकलेलं होतं. मग आता हा चुकलेला विषय जर आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आमदार खासदारच्या माध्यमातून जे रोडाचे पुलाचे कामं चालू आहे हे चांगल्या प्रकारचे कामं या ठिकाणी चालू आहे का? आज बऱ्याच परिसरामध्ये रस्त्याचे कामं चालू असताना त्या रस्त्याला 2-3 महिने या ठिकाणी होत नाही आणि त्या 2-3 महिन्यातच तो रस्ता त्या ठिकाणी उकरण्यास सुरुवात होते. कारण जो रस्ता मंजूर होतो त्यात आमदाराचं टक्केवारी असते, ठेकेदाराची टक्केवारी असते, त्यात कर्मचाऱ्यांची टक्केवारी राहते आणि त्या कमी पैशामध्ये त्या रस्त्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं आणि 2 ते 3 महिन्यामध्येच त्या ठिकाणी ते रस्ता उकरण्यात येतो. तर आज तुम्ही आम जनतेला जो रस्ता करून देत आहात ते निकृष्ट दर्जाचा आहे. तर मग आम जनतेने तुम्हाला किती हाणायला पाहिजे? कारण तुम्ही तुमच्या छातीवर हात ठेवा की तुम्ही तुमचे कामं चांगल्या प्रकारचे या ठिकाणी करत आहे का? तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जे कॅन्टीन मधील जेवणावाले कर्मचारी यांनी हा रुसवा ध्यानात ठेवावा का तुमच्या कर्मचाऱ्याला संजय गायकवाड समजा आमदाराने त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं म्हणून त्या ठिकाणी मारलं, तर तुम्ही याची एक चौकशी करा का तुमच्या मतदारसंघामध्ये ज्यांच्या माध्यमातून हे रस्त्याचे कामं झालेले आहे ते चांगले कामं त्या ठिकाणी केलेले आहे का? आणि ज्यांच्या माध्यमातून हे कामं त्या ठिकाणी झालेले आहे आणि ते खराब कामं त्या ठिकाणी झालेले आहे, तर अशा मंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना पकडून आम जनतेने सुद्धा मारावे अशी मी या कर्मचाऱ्यांना, कॅन्टीन मधील जेवणावाल्या सर्व लोकांना किंवा आम जनतेला या ठिकाणी सांगतो की जर एक आम जनता चुकतो तर तुम्ही त्यांना मारहाण करता, मग आमदार खासदार चुकतो तर तुम्हाला सुद्धा माफी या ठिकाणी ही जनता करणार नाही. असा या लोकांना धडा शिकवण्यासाठी आपण सर्वांनी जागृत या ठिकाणी झालं पाहिजे. आज त्यांनी म्हणजे ते आमदार आहे म्हणून ते गरीबावर त्या ठिकाणी मारहाण करतात. मग ह्या मोठ्याल्या आमदार खासदाराचं चुकतं तर मग यांना कोण धडा शिकवावं? तर याचा वचपा सर्व आम जनतेने या ठिकाणी ध्यानात ठेवून या लोकांनाही धडा शिकवण्यासाठी आपण जागृत व्हा, सावध व्हा. ज्या ठिकाणी रस्त्याचे कामं असो, पुलाचे कामं असो, निकृष्ट दर्जाचे चालू आहे त्या ज्यांच्या माध्यमातून या रस्त्याचं काम चालू आहे त्यांना मारण्याची ताकद आम जनतेने या ठिकाणी ठेवावी अशी मी आपणास या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद.